नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करू। आपण पाठीमागच्या सर्व वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये जे काही एमबीबीएस साठी असेल किंवा बीडीएस आणि बीएमएस साठी किती कट ऑफ राहतो या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे। आजचा हा जो महत्त्वाचा टॉपिक आहे त्यामध्ये आपण 2021 पासून ते 2025 पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या किती होती, त्याचबरोबर त्यांचा ऑल इंडिया रँक प्रत्येक मार्क्सच्या टप्प्यावरती किती होता या संदर्भात आज आपण चर्चा करणार, की जो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। कारण ऍडमिशन जे होत असतं ते मेरिटच्या आधारे होत असतं, परंतु त्याहीपेक्षा पलीकडे रँकच्या आधारे होतं। आपण जर कंपेअर गेल्या वर्षीच्या मार्क्स बरोबर या वर्षीचं मार्क्स जर कंपेअर केलं तर 100% ते तुम्हाला जुळणार नाही, परंतु रँकच्या आधारे मात्र तुम्ही 100% तुम्ही प्रेडिक्शन पर्यंत जाऊ शकता। आपण 2025 मध्ये मार्क्स वाईज म्हणजे कट ऑफ किंवा रँक, मार्क्स आणि रँक किती राहू शकतो या संदर्भात आज आपण चर्चा करूया। जास्त वेळ न घालवता महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया। 2021 मध्ये 15,44,000 विद्यार्थी बसले होते, तेच 2022 मध्ये 17,64,000 विद्यार्थी बसले। 2023 मध्ये 20,38,000 एवढे विद्यार्थी बसले होते। गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये 23,33,000 एवढे विद्यार्थी बसले होते। या वर्षी मात्र तोच आकडा 22,80,000 एवढे विद्यार्थ्यांची संख्या आहे, म्हणजे 50,000 ते 60,000 विद्यार्थ्यांनी अपेअर होण्याची संख्या जास्त आहे। आता आपण नंतरचा टप्पा जो पाहूया ना 700 मार्कांचा, इकडे आपण 700 मार्कांवरती जर पाहायला गेलं तर 700 मार्क्स वरती 200 विद्यार्थी होते 2021 वरती आणि 94 विद्यार्थी 2022 मध्ये होते। जवळपास 320 विद्यार्थी हे 2023 मध्ये होते आणि 1621 एवढे विद्यार्थी मात्र 2025 मध्ये होते। तोच आकडा आपल्याला 700 पर्यंत भारत देशामध्ये फक्त 10 ते 15 विद्यार्थी संपूर्ण भारत देशामध्ये 700 मार्क्सवरती असणार आहेत, म्हणजे रँक म्हणाल विद्यार्थ्यांची संख्या म्हणजेच रँक तुमचा असणार आहे। आता पुढचा जो टॉपिक येईल तो आपण 690ला 2021 मध्ये 500 विद्यार्थी होते, तेच 2022 मध्ये 400 विद्यार्थी झाले। बघा या ठिकाणी मात्र थोडासा डाऊन आलेला आहे। 2025 मध्ये जर बघायला गेलं 2023 मध्ये तर हा 820 हा आकडा होता आणि 2024 मध्ये 4,000 एवढे विद्यार्थी होते। जवळपास 5 पटीने विद्यार्थी संख्या वाढली होती। ती आमच्या म्हणण्यानुसार 690च्या वरती फक्त 50 विद्यार्थी असणार आहेत। म्हणजे हा जो कट ऑफच्या रँकिंगमध्ये विद्यार्थ्यांची संख्या किती स्कोअरला असू शकते यावरती आपला हा जो व्हिडिओ महत्त्वाचा होत आहे। आता आपण पुढचा जो टप्पा घेणार आहे तो घेणार आहे 670। आता 670 मार्क्सवरती 1600 विद्यार्थी होते 2021 मध्ये, तेच 2022 मध्ये 1700 विद्यार्थी होते। 2023 मध्ये मात्र 3,000 एवढे विद्यार्थी झाले आणि 2024 मध्ये 13,171 विद्यार्थी होते। आमच्या म्हणण्यानुसार यावर्षी जर पाहायला गेलं तर 200 विद्यार्थी फक्त 670च्या वरती असू शकतील, 200 ते 240। आपण पुढचा जो टप्पा घेणार आहे ते 660चा। 660चा वरती 2021 मध्ये 2700 विद्यार्थी होते, 2022 मध्ये 2300 विद्यार्थी होते, 2023 मध्ये तेच आपल्याला 48 विद्यार्थी सापडले 4,800, परंतु 2024 मध्ये 27,300 एवढे विद्यार्थी 19,600 आपण 60 वरती बघत आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला 19,600 एवढी संख्या मोठी, म्हणजे त्याच्या गेल्या वर्षी 4,800 आणि 19,600 एवढी विद्यार्थ्यांची संख्या ही 2024 मध्ये होती। 2025 मध्ये तो आकडा फक्त 500 असेल, म्हणजे 660च्या वरती मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फक्त आणि फक्त 500 एवढी असू शकते असं आमचं म्हणणं आहे। दुसरा टप्पा 650 वरती 4,000 विद्यार्थी 2021 मध्ये होते, 2022 मध्ये 4,500 होते, 2023 मध्ये 7,200 होते, 2024 मध्ये मात्र 27,300 होते आणि यावर्षी मात्र 1,000 एवढे विद्यार्थी असणार आहे। आपण नंतरचा टप्पा घेतो ते म्हणजे 630 मार्क्स असताना 2021 मध्ये 8,000 विद्यार्थी होते, 2022 मध्ये 9,600 विद्यार्थी होते,
2023 मध्ये तोच आकडा 14,000वरती गेला. 2025 मध्ये मात्र तो जो आकडा आहे तो आकडा आपल्याला 45,000वरती गेला आहे. म्हणजे 630 45,300 एवढा आकडा झालेला आहे. आणि आपल्याला यावर्षी फक्त 3,000 एवढे होते. म्हणजे ज्यांना 630 मार्क होते त्यांना 45,300 एवढा स्कोअर होता. तोच स्कोअर यावर्षी 3,000 एवढा रँक असणार, एवढा कमी रँक असणार आहे. आता आपण पुढचा एकदम महत्वाच्या टप्प्यावरती येऊया, ते म्हणजे 615 मार्क्सवरती. आता 630 वरनं 615 वरती आपण आलो. आता 615 वरती येण्यापेक्षा आपण 600 मार्क्सला किती असणार आहेत हे पाहूया. 600 मार्क्सवरती 2021 वरती 19,000 विद्यार्थी होते. 2022 मध्ये 21,200 विद्यार्थी होते. 2023 मध्ये 28,500 एवढी विद्यार्थ्यांची संख्या होती. 600 मार्क्सवरती 81,000 एवढे विद्यार्थ्यांची संख्या 600 मार्क्सवरती होती. आणि आत्ता मार्क पाहायला गेलं तर 7,500 एवढे 600च्या वरती विद्यार्थी असणार आहेत. हा कट ऑफच्या लेवलवरती आपण चर्चा करत आहे. आता आपण बघूया महाराष्ट्रामध्ये जो कट ऑफ होणार होता त्या संदर्भात घेऊया. म्हणजे आता गेल्या वर्षी 81,000ला आपलं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज किंवा 85,000ला प्रायव्हेट मेडिकल कॉलेज बंद झालेलं होतं, जे तुम्हाला 596 वरती बंद झालेलं होतं. आता इकडे पाहायला गेलं तर त्यावेळेस मात्र फक्त 11,500 एवढा रँक येणार आहे. म्हणजे त्या आपल्या गेल्या वर्षीच्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला ऍडमिशनच्या शेवटच्या कट ऑफच्या मार्क्सवरती यावर्षी महाराष्ट्रातले टॉपचे पहिले 5 ते 10 कॉलेजेस आपल्याला मिळणार आहेत. ही सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. दुसरा महत्वाचा टॉपिक येणार आहे तो म्हणजे आपण आता चर्चा करूया एक पुढचा टप्पा जो आहे तो 580चा पाहूया. 580 वरती 2021 मध्ये जर आपण पाहायला गेलो तर 28,700, 2022 मध्ये 31,000, 23 मध्ये ती 42,000 आणि 2024 मध्ये आपण आकडा पाहायलाच नको, तो आकडा जवळपास 1,10,000 पर्यंत गेला होता. इकडे मात्र आपल्याला तो 13,000वरती जाताना दिसत आहे. 560 मार्क्सवरती 40,000 एवढी संख्या होती. 2021 मध्ये तो कट ऑफ लेवल आहे आपल्याला आपली. 2022 मध्ये 42,500 होती. हा सुद्धा आपला गव्हर्नमेंटचा कट ऑफ लेवल आहे. त्यानंतर म्हणजे हा जो कट ऑफ होता तो 560 वरती 2022 मध्ये, 560 वरती 2023 मध्ये हा जो आहे 2023 मध्ये आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी 56,000 म्हणजे 560ला मिळालेलं नव्हतं, 583ला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं होतं. यावर्षी मात्र फक्त 16,000 एवढा रँक येणार आहे 560 मार्क्सवरती. आता 550 वरती यावर्षी किती येणार आहे? 21,000 एवढाच रँक येणार आहे यावर्षी. म्हणजे जवळपास वैशंपाई मेमोरियल मेडिकल कॉलेज सुद्धा 550 या मार्क्सला मिळणार आहे. अशा प्रकारचं सध्या तरी इथं चित्र दिसत आहे. आता आपण पुढचा टप्पा पाहणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे रँक वाईज. इकडे रँक वाईज जर स्टडी करायला गेला आपण तर अगदी 550च्या नंतर जो येणार आहे तो म्हणजे आपण 500 मार्क्सवरती येऊया. 500 मार्क्सवरती इकडे जो स्कोर येणार आहे तो रँक 2021 मध्ये आपल्याला 85,000 एवढा रँक होता की जो कट ऑफ लेवल होती प्रायव्हेट कॉलेजची MBBSची. तीच आपण 2023 मध्ये मात्र ती 84,500 वर गेली. म्हणजे तीच कट ऑफ लेवल राहिली. 1,10,000 2023 मध्ये, तिकडे कट ऑफ मात्र 584 पर्यंत गेला होता 2023 मध्ये. तोच 2024 मध्ये अगदी खूप वाईट परिस्थिती होती. 500 मार्क्स 2,10,000 एवढा होता. म्हणजे त्यांना काहीच मिळालं नव्हतं. MBBS कुणालाच मिळालं नव्हतं. म्हणजे फक्त ST सोडलं तर कुणालाही मिळालेलं नव्हतं. आपण 2024चा डाटा आता इथून पुढे बंदच करूया. म्हणजे 500 मार्क्सवरती जर पाहायला गेलं तर यावर्षी मात्र फक्त 50,000 ते 50,000 ते 60,000 एवढा रँक मिळाला. म्हणजे दरम्यान 60,000 एवढा रँक जर आपण 500 मार्क्सवरती पकडला तर जो कट ऑफ आहे तो आपला कट ऑफ 505 वरती किंवा 10 वरती येऊ शकतो. असा सर्वसाधारणपणे गव्हर्नमेंट MBBSचा कट ऑफ असण्याची शक्यता आहे. आता काही प्रेडिक्शननुसार असं बोललं जातं की 490 पर्यंत सुद्धा कट ऑफ येऊ शकणार आहे. परंतु आता हे रँक प्रेडिक्शननुसार जर गेलो आपण तर 500
मार्क्सवरती आपल्याला शेवटचं MBBSचं गव्हर्नमेंटचं कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळू शकणार आहे. आता गेल्या वर्षी 12 कॉलेजेस वाढले होते गव्हर्नमेंटचे, त्यामुळे हा कट ऑफ आहे तो थोडासा व्हेरी होत आहे. आता आपण जी कट ऑफ लेवल ज्या ठिकाणी येत आहे ती कट ऑफ लेवलची आपण पाहायला घेऊ. प्रायव्हेटमधली कट ऑफ ही 470 या रँकवरती आपण पाहूया. 470 वरती 2021 मध्ये विद्यार्थ्यांची संख्या जी होती ती 1,13,000 होती. 2022 मध्ये तीच 1,07,000, 23 मध्ये 1,40,000 आणि 24 मध्ये मात्र हाच आकडा जवळपास 2.25 लाखापर्यंत गेलेला होता. यावर्षी तो 85,000 कट ऑफ राहील. म्हणजे 510 किंवा 5 हा गव्हर्नमेंटचा कट ऑफ इकडे राहू शकतो आणि 470 किंवा 60 हा प्रायव्हेटचा कट ऑफ राहू शकतो, असा या रँक प्रेडिक्शननुसार आपला अंदाज असू शकणार आहे. आता आपण इकडे पाहायला गेलं तर 1,30,000 किंवा 40,000 आसपास ज्यांचा रँक असतो त्याला SC कॅटेगरीचं मध्ये मिळत असतं. तो जो आहे तो 420 पर्यंत येईल असा सर्वसाधारण अंदाज आहे. म्हणजे दरम्यान 1,15,000 पासून ते 1,40,000 पर्यंत रँक येण्याची शक्यता आहे. 420चा आसपास कट ऑफ लागू शकतो. आता हा रँक प्रेडिक्शन जे दिलेलं आहे या रँक प्रेडिक्शनवरती आपल्याला कट ऑफवरती अंदाज बांधता येतो. पाठीमागे आपण जवळपास 485 किंवा 80 किंवा 90 पर्यंत असेल तरी सुद्धा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज MBBS मिळू शकतं असं आपलं प्रेडिक्शन होतं. आणि प्रायव्हेटमध्ये मात्र 430 मार्क्स असतील तरी सुद्धा प्रायव्हेटचं कॉलेज मिळू शकतं. इकडे आपल्याला कट ऑफ थोडासा एक 20-20 मार्काने वरती जाताना दिसतोय. 500 मार्कावरती आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज आणि 550 मध्ये प्रायव्हेट कॉलेज मिळू शकतंय असं सर्वसाधारणपणे प्रेडिक्शन आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हे रँक व्हर्सेस प्रेडिक्शनचा जो व्हिडिओ आपण बनवलाय याचा उपयोग तुम्हाला तुमच्या करिअरच्या मार्गामध्ये व्हावा यासाठीच हा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना करिअर मेकिंग गायडन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो. आपल्या सर्वांना अशाच व्हिडिओची सिरीज आपल्या डोर स्टेपपर्यंत यावी असं वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय